या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच माननीय मनोज शर्मा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे सोलापूरचे प्रभारी सचिव श्री आर.यू. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 7/4/2025 रोजी जागतिक आरोग्य दिन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे साजरा करण्यात आला। आज दिनांक 7/4/2025 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील वंचित घटक व ट्रान्सजेंडर यांच्याकरिता मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। सदर शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, थायरॉइड तपासणी, बेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली। सदर शिबिराचे उद्घाटन प्रभारी अधिष्ठाता श्रीमती तिरणकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी रुग्णालयातील डॉक्टर श्री हराडकर, डॉक्टर चौगुले, डॉक्टर श्रीमती अग्रजा, चिटणीस वेरेरकर, डॉक्टर मस्के यांनी व यांच्या टीमने उपस्थित रुग्णांना तपासणी करून औषधोपचार केले। सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक श्री शमशोद्दीन नदाफ, लोकाभिरक्षक ॲडव्होकेट श्रीमती देवयानी किनगी तसेच सर्व लोकाभिरक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले। या वर्षीचा ब्रीद वाक्य म्हणा किंवा थीम म्हणतो आपण, दॅट इज मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ। आता मी गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे दिस टॉपिक इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट की कसं आपण बेस्ट ऑफ द बेस्ट केअर आपण प्रेग्नंट मदरला दिलो तर त्याचा आउटकम जास्तीत जास्त चांगला होईल फॉर बोथ मदर्स अँड बेबी। आपण म्हणतो की सगळ्या स्त्रियांचं गर्भधारणापासून 100% रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे। 100% रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तिला जेव्हा पाळी चुकली की पहिल्यांदा तिने डॉक्टरांना येऊन कन्सल्ट करून घ्यायला पाहिजे की ती प्रेग्नंट आहे की नाही, प्रेग्नंट असेल ती नॉर्मल प्रेग्नन्सी आहे का ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी आहे हे कन्फर्म करून घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की गर्भाशयाची पुष्टी झाली का किंवा इक्टॉपिक प्रेग्नन्सी राहिलेली आहे, तिचे जे इन्व्हेस्टिगेशन आपण करून घेतो की तिला अनेमिया आहे का, तिला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे का, हे सगळे इन्फेक्शन प्रोटोकॉलप्रमाणे आपण जर कुठले इन्व्हेस्टिगेशन केले, तिला सोनोग्राफी करून घेतली आणि आता जे अवेलेबल चाचणी आहे की सिकल सेल अनेमिया आहे का किंवा थॅलेसेमिया आहे का, या सगळ्या गोष्टी पण टर्शरी सेंटरला आपण रूल आउट करून घेऊ शकतो। डायबिटीस आहे का हे बघून घेण्यात येतं आणि बाळाला जन्मापूर्वीच त्याला काही व्यंग वगैरे आहे का हे आपण 14 आठवड्यापासून सोनोग्राफी करून आपल्याला कळू शकतो की बाळाला काही ॲनाटॉमिकल डिफेक्ट्स आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला एक हेल्दी मदर आणि हेल्दी बेबी 100% रजिस्ट्रेशन हे व्हायलाच पाहिजे। 100% डिलिव्हरी तर हॉस्पिटलमध्येच व्हायला पाहिजे। आता हॉस्पिटलमध्ये म्हणजे काय की नॉर्मल डिलिव्हरी हेल्थ सर्व्हिसेसमध्ये सिव्हिल हॉस्पिटल म्हणतो आपण, पण ग्रामीण रुग्णालय म्हणा किंवा सेकंडरी रेफरल सेंटरला होऊ शकतं काही तिथं प्रॉब्लेम आले तर लवकरात लवकर पिकअप करून एक टर्शरी हॉस्पिटलला पेशंट विदाऊट डिले ते रेफरल व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे आपलं हॉस्पिटल जे आहे टर्शरी रेफरल हॉस्पिटल आहे आणि जिथं आपल्याला ICU फॅसिलिटीज आहेत, ICU फॉर द मदर, ICU फॉर द बेबी, की जेणेकरून आउटपुट जे आहे म्हणजे आपण माता मृत्यू आणि बाल मृत्यू हे कमीत कमी आपल्याला पाहण्याचं उद्दिष्ट आहे। जे म्हणतो आपण की माता मृत्यू, आता आपण बघितलं तर केरळ इज टॉप मोस्ट, कारण त्यांच्याकडे केरळला माता मृत्यू हे 35पर्यंत त्यांनी आणलेलं आहे 1 लाख। आपल्याकडे स्टील आपण सेकंड आहोत भारतामध्ये, आपल्याकडे जवळपास 42 to 43पर्यंत आपण आलेलो आहे। बाल मृत्यू अजूनही आपल्याकडे जास्त आहे, तर आता ते कसं कमी करायचं हे आता आपल्याला चालू करायचं आहे। तर हे जनजागृती व्हायला पाहिजे की जेणेकरून सगळ्या जे सरकारी लाभ जे आहेत हे बेसिक ग्रॅज्युएटपर्यंत पोचायला पाहिजे की त्या पेशंटला माहीत असायला पाहिजे की आपण कुठं जाऊन ही फॅसिलिटी आपण घेऊ शकतो आणि आपल्याला काय काय सरकारतर्फे
फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. जर जनजागृती जर वाढली सगळीकडे तर ही फॅसिलिटीज ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचेल आणि जे लाभार्थी आपण बघतो 100% त्यांचा लाभ घेतात. कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.